Hello friends, in today's video I am going to explain big question, that is what is black economy. In the last video I have explained summary of the lesson, that is black economy. हा जो लेसन होता तर त्याची जी समरी होती तर ती मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलेली होती. तर आजच्या लेसनमध्ये आपण ब्रॉड क्वेश्चन जो 5 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जातो तर त्या प्रश्नांचं उत्तर जे आहे तर ते एक्सप्लेन करणार आहे. ते बघा, व्हॉट इज ब्लॅक इकॉनॉमी. तर ब्लॅक इकॉनॉमी म्हणजे काय, तर दिस इज व्हेरी लाँग कन्सेप्ट, मोठी संकल्पना ती आहे. दॅट इज वाय आन्सर इज ऑल्सो व्हेरी बिग अँड लाँग. द ब्लॅक इकॉनॉमी इज अ सिगमेंट ऑफ अ कंट्रीज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. तर ब्लॅक इकॉनॉमी म्हणजे काय, इट इज अ सिगमेंट ऑफ अ कंट्रीज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. कंट्रीच्या, एखाद्या देशाच्या ज्या आर्थिक काही कृती असतात, आर्थिक ज्या काही क्रिया असतात तर त्याचा एक भाग म्हणजेच ब्लॅक इकॉनॉमी आहे. दॅट इज डिराईव्ह फ्रॉम सोर्सेस दॅट फॉल आउटसाईड ऑफ द कंट्रीज रूल्स अँड रेग्युलेशन्स रिगार्डिंग कॉमर्स. तर बघा, एखाद्या देशामध्ये किंवा एक देशातील एखादा जो व्यापार असतो आणि व्यापारच्या रिलेटेड जे काही रूल्स असतात आणि रेग्युलेशन्स असतात आणि त्याचे जे काही सोर्सेस असतात, व्यापाराची सोर्सेस असतील आणि त्या सोर्सेसच्या रिलेटेड रूल्स आणि रेग्युलेशन्स असतील, तर याचा समावेश जो आहे तर ब्लॅक इकॉनॉमीमध्ये केला जातो. त्या ॲक्टिव्हिटीज कॅन बी आयदर लिगल ऑर इलिगल. तर ज्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या लिगलही असू शकतात आणि इलिगलही असू शकतात, डिपेंडिंग ऑन व्हॉट गुड्स अँड ऑर सर्व्हिसेस आर इन्वॉल्ड. तर ज्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत, आर्थिक क्रिया आहेत, तर त्या कशावरती डिपेंड असतात, त्या लिगल आहे की इलिगल आहे हे कशावर डिपेंड असतं, गुड्स ऑर सर्व्हिसेस. तर एखाद्या देशामध्ये जो काही प्रोडक्ट आहे, जे काही माल आहे आणि ज्या काही सेवा आहेत तर त्यांचं प्रमाण कसं आहे त्याच्यावरती लिगल आणि इलिगल ॲक्टिव्हिटीज ह्या काय असतात, डिपेंड असतात. वन ऑफ द मेजर कन्सर्न इन अंडरस्टँडिंग ब्लॅक इकॉनॉमी इज द मॅनर. तर मग मेजर कन्सर्न किंवा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जर आपल्याला ब्लॅक इकॉनॉमीचं समजून घ्यायचं असेल तर इन विच इट इज डिफाईन, तर त्याची डेफिनेशन पाहणं आपल्याला कसं आहे गरजेचं आहे. देर आर अल्टरनेटिव्ह डेफिनेशन्स गिव्हन बाय रिसर्चर्स टू रिफर टू द ब्लॅक इकॉनॉमी. देर आर डिफरंट काइंड ऑफ डेफिनेशन्स ऑफ ब्लॅक इकॉनॉमी. वेगवेगळ्या रिसर्चर्स असतील त्यांनी ब्लॅक इकॉनॉमीवरती खूप सगळे डेफिनेशन केलेले आहेत. तर फर्स्ट ॲट ऑल लेटेस्ट सी अ डेफिनेशन बाय आचार्य इन 1985. तर ब्लॅक इकॉनॉमीची डेफिनेशन त्यांनी काय केली बघा. इन द इंडियन कॉन्टेक्स्ट रेफर्स टू द ब्लॅक इकॉनॉमी ॲज, भारताच्या दृष्टीनं जर ब्लॅक इकॉनॉमीची व्याख्या जर बघायची ठरली तर द ॲग्रिगेट ऑफ इन्कम्स. ॲग्रिगेट्स मीन्स जे अतिरिक्त इन्कम असतं, विच आर टॅक्सेबल, अतिरिक्त उत्पादन ज्याच्यावरती टॅक्स घेतला जातो, परंतु बट आर नॉट रिपोर्टेड टू द टॅक्स ॲथॉरिटीज. परंतु तो जो टॅक्स आहे उत्पादनावरती घेतलेला, तर इन्कमवरती घेतलेला, तो ॲथॉरिटी असेल किंवा सरकारपर्यंत तो न दाखवणे म्हणजेच काय तर ब्लॅक इकॉनॉमी आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे फिग यांनी केलेली 1994मध्ये. ही डिफाईन्स ब्लॅक इकॉनॉमी, डिफाईन्स इट ॲज ऑल ॲक्टिव्हिटी दॅट कंट्रीब्यूट्स टू द ऑफिशियल्स ऑर ऑब्झर्व्ड कॅल्क्युलेशन ऑफ द GDP. मग फिग यांच्यामध्ये ऑल ॲक्टिव्हिटी ज्या आहेत कॉमर्सच्या रिलेटेड असतील किंवा इकॉनॉमीच्या रिलेटेड ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, कंट्रीब्यूट्स टू द ऑफिशियल ऑर ऑब्झर्व्ड कॅल्क्युलेशन्स. मग ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड त्या ऑफिशियल्सच्या वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये किंवा त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे GDPने केलेलं कॅल्क्युलेशन. GDP म्हणजे काय तर एखाद्या देशातील एखाद्या वर्षातील सर्व उत्पादन व सेवा यांचं जे प्रमाण असतं, सर्व उत्पादन किती झालं आणि त्याच्यावरती प्रॉफिट किती झाला, ह्या सगळ्या गोष्टीचं जे कॅल्क्युलेशन असतं ते GDPमध्ये केलं जातं. मग ते कॅल्क्युलेशन जे होतं GDPमध्ये तर त्याचा समावेश कशामध्ये होतो, ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत इकॉनॉमीमधल्या त्यामध्ये होतो, बट दॅट आर नॉट प्रॉपरली रजिस्टर. परंतु तो जो हिशोब आहे GDPने केलेला तो प्रॉपरली रजिस्टर केला जात नाही. दॅट इज कॉल्ड ब्लॅक इकॉनॉमी आणि त्यालाच ब्लॅक इकॉनॉमी असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, सचिन डियर 2007 ते ब्लॅक इकॉनॉमीबद्दल म्हणतात. सेज द शॅडो इकॉनॉमी इन्क्ल्यूड्स ऑल द लिगल प्रोडक्शन ऑफ गुड्स. म्हणजे शॅडो इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश असतो तर लिगल प्रोडक्शन ऑफ गुड्स,
मालाचं कायदेशीर जे उत्पादन आहे, कायदेशीर ज्या सेवा आहेत त्याचा समावेश जो आहे तर तो ब्लॅक इकॉनॉमीमध्ये होतो ऑन अ मार्केट बेसिस दॅट इज डिलिबरेटली कन्सिल्ड. आणि त्याच्यावरती मग डेलिबरेटली कन्सिल्ड म्हणजे काय, मुद्दामहून त्याचा अभ्यास केला जातो की नेमकं प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे, त्याचा ॲडव्हान्टेजेस किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तर तो ब्लॅक इकॉनॉमीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्यामध्ये केला जातो. तर बघा, फ्रॉम पब्लिक ॲथॉरिटीज फॉर द फॉलोइंग रिझन. आणि जे काही पब्लिक ॲथॉरिटीज आहे, सार्वजनिक काही ॲथॉरिटीज आहेत, त्यांच्यातून खालील गोष्टींचा अभ्यास जो आहे तो ब्लॅक इकॉनॉमीमध्ये केला जातो. तर तो कोणता आहे बघा, टू अवॉइड पेईंग टॅक्सेस ऑन इन्कम ऑर व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेस. ब्लॅक इकॉनॉमीच्या ॲक्टिव्हिटी चेक करत असताना जे टॅक्स पेज केलेले आहेत किंवा जे इन्कम आहे, इन्कमवरचा जो काही टॅक्स आहे तर तो टाळणं. आणि तो टाळण्यासाठी ब्लॅक इकॉनॉमीमध्ये ह्या घटकाचा काय असतो, समावेश असतो. त्यानंतर टू अवॉइड पेमेंट ऑफ सोशल सेक्युरिटी कंट्रीब्युशन्स. त्या सामाजिक सुरक्षितता देणगी स्वरूपामध्ये जे काही उत्पादन किंवा प्रॉफिट जो देशाला होतो तर त्याचं पेमेंट अवॉइड करणं, याचाही समावेश ब्लॅक इकॉनॉमीमध्ये होतो. नेक्स्ट आहे टू अवॉइड हॅविंग टू मीट सर्टन स्टँडर्ड्स ऑफ द लेबर मार्केट. त्याचबरोबर ती जे लेबर आहे, जे कामगार लोक आहेत, त्यांचं मिनिमम वेजेस म्हणजे त्यांना कमीत कमी पगार देणं, मिनिमम आवर्स ऑफ वर्क, जास्तीत जास्त काम त्यांच्याकडून करून घेणं, ॲज सेक्युरिटी लेव्हल्स आणि कुठलीही सुरक्षितता त्यांना नसणं, या सगळ्या गोष्टींचा विचारसुद्धा ब्लॅक इकॉनॉमीमध्ये केला जातो. टू अवॉइड द फुलफिलमेंट ऑफ सर्टन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर्स. त्याचबरोबर ती ज्या काही राज्यकारभाराच्या काही पद्धती आहेत विशिष्ट प्रकारच्या आणि त्या प्रत्यक्षात लोकांसमोर न येऊन देणं, याचाही समावेश ब्लॅक इकॉनॉमीमध्ये होतो. देन नेक्स्ट इज ब्लॅक इकॉनॉमी. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे विच आर द डेफिनेशन्स ऑफ ब्लॅक इकॉनॉमीज. आणि त्यानंतर आता आपण ब्लॅक इकॉनॉमी म्हणजे काय, तर पीपल ऑपरेट इन ब्लॅक इकॉनॉमीज इन ऑर्डर टू ट्रेड कॉन्ट्रबँड. कॉन्ट्रबँड म्हणजे काय, तर प्रतिबंध. म्हणजे जे लोक असतात तर जे लोक ब्लॅक इकॉनॉमीमध्ये ज्या लोकांचा समावेश असतो इन ऑर्डर टू ट्रेड कॉन्ट्रबँड. कॉन्ट्रबँड म्हणजे प्रतिबंध करणे, ट्रेडवरती प्रतिबंध, व्यापारावरती प्रतिबंध केल्यानंतर अवॉइड टॅक्सेस अँड रेग्युलेशन्स. मग व्यापारावर जर प्रतिबंध आला तर काय होतं, जे टॅक्स आहेत, रेग्युलेशन्स म्हणजे जे कायदे आहेत, किंवा स्कर्ट प्राईस कंट्रोल्स रॅशनिंग म्हणजे काही गोष्टीवर जे नियंत्रण असतं तर ते पूर्ण काय केलं जातं, स्टॉप केलं जातं. कुठं, ब्लॅक इकॉनॉमीचा विचार जर आपण केला तर ट्रेडवर प्रतिबंध आणणं, टॅक्सेसवरती, रेग्युलेशन्सवरती प्रतिबंध आणणं, ह्या गोष्टी ब्लॅक इकॉनॉमीमध्ये समावेश त्याचा होतो. टिपिकली ब्लॅक मार्केट्स अराइव्ज व्हेन गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्ट्स इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. आणि ब्लॅक मार्केट कधी क्रिएट होतो किंवा व्यापाराचा चुकीच्या मार्गाने वापर जो कधी केला जातो, ज्यावेळेला गव्हर्नमेंट रेस्ट्रिक्ट इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. सरकार काय करतं, ज्या काही आर्थिक काही कृती आहेत, क्रिया आहेत, त्याच्यावरती काय करतं, प्रतिबंध घालतं. पर्टिक्युलर गुड्स असेल, सर्व्हिस असेल, आयदर मेकिंग द ट्रान्झॅक्शन्स इलिगल, किंवा एखादा व्यवहार किंवा एखादा व्यापार जो आहे जर तो इलिगल असेल तर सरकार अशा वेळेस त्या गोष्टींवरती काय करतं, प्रतिबंध घालतं. द आयटम सो मच दॅट इट बिकम्स कॉस्ट प्रॉहिबिटिव्ह. आणि एखाद्या प्रॉडक्टच्या उत्पादनावर प्रतिबंध घातल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, कॉस्ट प्रॉहिबिटिव्ह. कॉस्ट म्हणजे उत्पादनाच्या किंवा मालाच्या किमती ह्या काय केल्या जातात, कमी केल्या जातात, किंवा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो. अ ब्लॅक मार्केट मे अराइज टू मेक इलिगल गुड्स. मग ब्लॅक मार्केटचा समावेश, ब्लॅक मार्केट कशासाठी असतं, तर इट क्रिएट्स इलिगल गुड्स. जो बेकायदेशीर माल आहे, बेकायदेशीर माल विकणं आणि बेकायदेशीर माल विकण्यासाठीच ब्लॅक मार्केटचं काय होतं, तर ब्लॅक मार्केट क्रिएट केलं जातं. इट इज अबाउट द ब्लॅक इकॉनॉमी. तर हे ब्लॅक इकॉनॉमीमध्ये बद्दल आपण सांगतोय. त्यानंतर बघा नेक्स्ट पॅसेजमध्ये सर्व्हिसेस अवेलेबल ऑर टू मेक एक्सपेन्सिव्ह आयटम अवेलेबल फॉर लेस. मग ब्लॅक मार्केट काय करतं,
की ब्लॅक मार्केट जे आहे एकतर ज्या प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टच्या किमती कमी जास्त करणं, त्याचबरोबर ती जे काही आयटम्स आहेत एक्सपेन्सिव्ह आयटम असतील अवेलेबल फॉर लेस मनी तर ते कमी पैशामध्ये विकणं हा ब्लॅक मार्केटचा एक काय असतो उद्देश असतो. मग कोणत्या गोष्टी सच ॲज पायरेटेड म्युझिक ऑर सॉफ्टवेअर, म्युझिक असेल किंवा सॉफ्टवेअर असेल तर यासारख्या गोष्टी ब्लॅक मार्केटमध्ये ब्लॅक इकॉनॉमी माध्यमातून विकल्या जातात. ॲज ॲन एक्झाम्पल ऑफ ब्लॅक इकॉनॉमी, अ कन्स्ट्रक्शन वर्कर हू इज पेड अंडर द टेबल विल नायदर हॅव टॅक्सेस विथहेल्ड. जर ब्लॅक इकॉनॉमीचं एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर जे कन्स्ट्रक्शन वर्कर असतात, बांधकाम कामगार असतात, हू इज पेड अंडर द टेबल म्हणजे त्यांचं जे बिल आहे किंवा त्यांचा जो पैसा आहे तर तो गपचूप त्यांना त्यांचा खर्च हा दिला जातो आणि त्याच्यावरती कुठलाही टॅक्स जो आहे तर तो दाखवला जात नाही. नॉर विल द एम्प्लॉयर पे टॅक्सेस ऑन अर्निंग्स. त्याचबरोबरती जे एम्प्लॉयर्स असतील, रोजगार असतील, त्यांना जो अर्निंग मिळतं त्याच्यावरचा टॅक्ससुद्धा गव्हर्नमेंटला दाखवला जात नाही. द कन्स्ट्रक्शन वर्क इज लिगल. बांधकाम भाग हा एक कायदेशीर काम आहे ते. इट इज द नॉन पेमेंट ऑफ टॅक्सेस, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स जो आहे तर तो दाखवला जात नाही. दॅट क्लासिफाईज द इव्हेंट ॲज पार्ट ऑफ द ब्लॅक इकॉनॉमी. आणि त्यातला जो इव्हेंट आहे किंवा तो जो एक भाग आहे तर त्याचाही समावेश ब्लॅक इकॉनॉमीमध्ये होतो. तो म्हणजेच काय, कन्स्ट्रक्शन वर्कर. The illegal weapons trade is also an example of illegal black economy activity. म्हणजे इलिगल वेपन्स बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र विकणं, त्यांचा व्यापार करणं हा सुद्धा एक इलिगल ब्लॅक मनीचाच काय आहे तर भाग आहे. नेक्स्ट, द ब्लॅक इकॉनॉमी कन्सिस्ट ऑफ मेनी डिसेंट्रलाइज्ड कॅलेंडस्टाईन. तर ब्लॅक मनी जो आहे किंवा ब्लॅक इकॉनॉमी जी आहे तर ती कशापासून बनलेली आहे? मेनी डिसेंट्रलाइज्ड, मेनी म्हणजे खूप सगळ्या, डिसेंट्रलाइज्ड म्हणजे विकेंद्रित केलेल्या, कॅलेंडेस्टाईन म्हणजे गुप्त अशा प्रकारचे जे मार्केट आहेत. म्हणजे आणि असे गुप्त मार्केट आहेत, खूप असे काही सिक्रेट मार्केट आहेत की त्याचं विकेंद्रीकरण झालेले आहे. म्हणजे खूप सगळ्या ठिकाणी असे गुप्त मार्केट आपल्याला बघायला भेटतात आणि त्या ठिकाणी ब्लॅक इकॉनॉमीसुद्धा ही कन्सिस्ट झालेली आहे. दीज अंडरग्राऊंड इकॉनॉमिक्स, आणि त्यालाच भूमिगत अर्थशास्त्र असं सुद्धा म्हणतात की जे वरवर नसतं, दिसत नसतं, अंधारातच ते दडलेलं असतं. दीज अंडरग्राऊंड इकॉनॉमीज एक्झिस्ट एव्हरीवेअर. मग सगळीकडे अशा प्रकारची अंडरग्राऊंड इकॉनॉमी असेल किंवा डिसेंट्रलाइज्ड क्लॅन्डेस्टाईन मार्केट असेल तर सगळीकडे अवेलेबल आहेत. फ्री मार्केट अँड कम्युनिस्ट कंट्रीज. मग फ्री मार्केट म्हणजे ज्या ठिकाणी मुक्त बाजारपेठा आहेत. कम्युनिस्ट कंट्रीज समाजवादी देश आहेत. बोथ डेव्हलप ऑर डेव्हलपिंग, मग विकसित असतील किंवा विकसनशील देश असतील, समाजवादी देश असतील आणि मुक्त बाजारपेठा असतील तर त्या ठिकाणी ब्लॅक इकॉनॉमी जी आहे तर किंवा अंडरग्राऊंड इकॉनॉमी आपल्याला बघायला भेटते. दोज एंगेज इन अंडरग्राऊंड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज सर्क्युमेंट म्हणजे अंडरग्राऊंड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत. भूमिगत अर्थशास्त्र जे आहे किंवा दडलेला जो काही पैसा आहे तर तो वरचढ होतो. सर्क्युमेंट म्हणजे काय, वरचढ होणे. एस्केप ऑर आर एक्सक्लुडेड फ्रॉम द इन्स्टिट्यूशनल सिस्टम ऑफ रूल्स. मग ज्या काही इन्स्टिट्यूशनल सिस्टम्स आहेत, काही संस्था आहेत, काही ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा समावेश इन्क्लूड केला जात नाही तर तो पैसा जो आहे तर तो एक्सक्ल्यूड त्या ठिकाणी केला जातो. मग रूल्स असतील, राईट्स असतील, रेग्युलेशन्स असतील, एन्फोर्स्ड पेनल्टीज. एन्फोर्स्ड पेनल्टीज म्हणजे काय, जे काही दंड असतील त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जात नाही. म्हणजे इलिगल ॲक्टिव्हिटी केल्यानंतर काही जर दंड झाले तर त्याची अंमलबजावणीसुद्धा कोणत्या अंडरग्राऊंड इकॉनॉमीमध्ये केली जात नाही. दॅट गव्हर्न अबाउट ॲब्रोड पार्टीज एंगेज इन प्रोडक्शन अँड एक्सचेंज. मग अशा प्रकारचं जे अर्थशास्त्र आहे कोणतं, ब्लॅक इकॉनॉमी किंवा त्यालाच आपण अंडरग्राऊंड इकॉनॉमी असं म्हणतो. तर अबाउट ॲब्रोड पार्टीज म्हणजे आपल्या देशात राहायचं आणि ॲब्रॉड परदेशातल्या लोकांशी पैशाचं किंवा प्रोडक्शनचं काय करायचं, एक्सचेंज करायचं. तर हा भाग ब्लॅक इकॉनॉमीमध्ये येतो. म्हणजे आपला पैसा हा दुसऱ्या देशात दाखवणं किंवा तिथंच त्या पैशाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणं हा ब्लॅक इकॉनॉमीमध्ये त्या गोष्टीचा समावेश होतो. नाव लेट अस सी देर आर 4 टाईप्स ऑफ ब्लॅक इकॉनॉमी. ब्लॅक इकॉनॉमीचे 4 प्रकार आहेत बघा. विच आर दे? नंबर 1 इज द इलिगल इकॉनॉमी, जे बेकायदेशीर अर्थशास्त्र. अनरिपोर्टेड इकॉनॉमी म्हणजे कुठेही रिपोर्ट केलेला नाही आहे, कुठेही त्याचं रिपोर्ट करून ठेवलेला नाही आहे.
ती अनरिपोर्टेड इकॉनॉमी, अनरेकॉर्डेड इकॉनॉमी, रेकॉर्ड ज्या इकॉनॉमीचं नसतं त्याला अनरेकॉर्डेड इकॉनॉमी असं म्हणतात. अँड लास्ट वन इज द इन्फॉर्मल इकॉनॉमी मीन्स औपचारिक इकॉनॉमी. इन दॅट वे दीज आर 4 टाईप्स ऑफ ब्लॅक इकॉनॉमी. ह्या ब्लॅक इकॉनॉमीच्या 4 पद्धती आहेत. द इलिगल इकॉनॉमी कन्सिस्ट ऑफ द इन्कम प्रोड्युस्ड बाय दोज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज परस्युडेड इन व्हायोलेशन अँड लीगल स्टेटस डिफायनिंग द स्कोप ऑफ लेजिटिमेट फॉर्म्स ऑफ कॉमर्स. तर इलिगल इकॉनॉमी ही कशापासून बनते बघा, तर ती अशा इन्कमपासून बनते की दॅट इज प्रोड्युस्ड बाय इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. अशा काही आर्थिक कृती, आर्थिक क्रिया लिगल याच्यामध्ये लिगल किंवा कायदेशीर कामामध्ये आर्थिक गोष्टीचं जे आहे तर किंवा व्यापार असेल किंवा व्यापारामध्ये जे काही कायदेशीर गोष्टी असतील तर त्या रेकॉर्ड केल्या जात नाहीत किंवा त्या टिपून ठेवल्या जात नाहीत किंवा रिपोर्ट केल्या जात नाहीत. त्याला आपण इलिगल इकॉनॉमी असं म्हणतो. देन अनरिपोर्टेड इकॉनॉमी सिक्स टू हॅड द इन्स्टिट्यूशनली एस्टॅब्लिश्ड फिस्कल रूल्स. फिस्कल रूल्स म्हणजे इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये जे काही नियम आहेत रूल्स आहेत त्याच्याशी रिलेटेड कुठल्याही गोष्टीचा रिपोर्ट न करून ठेवणं, जो हिशोब आहे तो रिपोर्ट न करणं आणि त्याच्यावरती टॅक्स न भरणं याला अनरिपोर्टेड इकॉनॉमी असं म्हणतात. देन अनरेकॉर्डेड इकॉनॉमी रेफर्स टू इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज दॅट सर्क्युव्हेंट द इन्स्टिट्यूशनल रूल्स दॅट डिफाईन द रिपोर्टिंग रिक्वायरमेंट ऑफ गव्हर्नमेंट स्टॅटिस्टिकल एजन्सीज. तर गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्टॅटिस्टिकल एजन्सीज आहेत म्हणजे हिशोब करणाऱ्या ज्या काही एजन्सीज आहेत त्यांना जी काही रिक्वायरमेंट असते रिपोर्ट करून ठेवण्याची आर्थिक इकॉनॉमिक गोष्टी त्यांनी काही संख्यात्मकदृष्ट्या त्यांनी त्या नोट करून ठेवल्या गेल्या पाहिजेत. अशा काही संस्था गव्हर्नमेंटच्या आहेत पण तसेही रिपोर्ट कुठंही नोट करून ठेवलेले नसतात. तर अशी जी इकॉनॉमी आहे तर त्याला अनरिपोर्टेड इकॉनॉमी असं म्हणतात. नेक्स्ट अनरेकॉर्डेड इकॉनॉमी असं म्हणतात. अँड लास्ट वन इज द इन्फॉर्मल इकॉनॉमी. इन्फॉर्मल इकॉनॉमी कंप्रायझेस दोज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. म्हणजे बघा प्रत्येक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे कोणत्या ना कोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे. इन्फॉर्मल इकॉनॉमी कंप्राइज कोणत्या गोष्टीचा समावेश त्याच्यामध्ये होतो, दॅट सर्क्युव्हेंट्स द कॉस्ट अँड आर एक्सक्लुडेड फ्रॉम द बेनिफिट्स. म्हणजे ॲक्च्युअली प्रोडक्टच्या ज्या काही कॉस्ट आहेत, ॲक्च्युअल ज्या किमती आहेत त्या किमतीचा प्रॉफिट किती, बेनिफिट्स किती किंवा राईट्स इनकॉर्पोरेटेड इन द लॉज अँड ॲडमिनिस्ट्रेशन किंवा जे काही राईट्स म्हणजे काही जे हक्क आहेत त्या संदर्भामधले तर ते कुठल्याही लॉमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रूल्समध्ये कुठेही त्याचा उल्लेख केलेला नसतो. इनकॉर्पोरेटेड इन द लॉज अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रूल्स कव्हरिंग प्रॉपर्टी रिलेशनशिप्स. मग त्याच्यामध्ये प्रॉपर्टी रिलेशनशिप असेल, कमर्शियल लायसनिंग असेल, व्यावसायिक लायसन असेल, लेबर कॉन्ट्रॅक्ट असेल, टॉट्स म्हणजे गुन्हा असेल एखादा, फिनान्शियल क्रेडिट आर्थिक काही क्रेडिट असेल, सोशल सेक्युरिटी सिस्टम असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती काही राईट्स यांचे काही हक्क असतात, काही गोष्टी त्यांनी नमूद करून ठेवल्या गेल्या पाहिजेत या संदर्भामध्ये आर्थिक इकॉनॉमीमध्ये. परंतु त्या जर नमूद करून नाही ठेवल्या तर त्याचा समावेश हा इन्फॉर्मल इकॉनॉमीमध्ये होतो. म्हणजेच काय प्रॉपर्टी रिलेशनशिप असेल, कमर्शियल लायसनिंग, लेबर कॉन्ट्रॅक्ट, टॉट्स, फिनान्शियल क्रेडिट ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब इकॉनॉमीमध्ये न केल्यामुळं अशी जी या हिशोबालाच किंवा याच्यातून जो काही काळा पैसा निर्माण होतो तर त्यालाच इन्फॉर्मल इकॉनॉमी असं म्हणतात. इन दॅट वे दिस इज अ ॲन्सर ऑफ द क्वेश्चन व्हॉट इज ब्लॅक इकॉनॉमी. तर ब्लॅक इकॉनॉमी म्हणजे काय ह्या प्रश्नाचं हे काय आहे इन शॉर्ट ॲन्सर आहे. बघा टॉपिक इज क्रिटिकल आहे थोडा समजून घेण्यासाठी. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. प्लीज लिसन ॲन्सर many times and then only you can write the proper answer in the exam. तर बघा म्हणजे प्रश्न हा लेसन थोडासा डिफिकल्ट आहे आणि त्यात पण तो इंग्लिश लँग्वेजमध्ये असल्यामुळं समजण्यास थोडं तुम्हाला ते अवघड जाऊ शकतं. परंतु 2-3 वेळेस जर ऐकला प्रश्न, समरी जर लेसनची ऐकली आणि अजून एखादा प्रश्न मी या व्हिडिओवरती देणार आहे तर हे 2-3 समरी प्लस 1-2 व्हिडिओ जर तुम्ही ऐकले तर नक्कीच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हे एक्झाममध्ये लिहिता येऊ शकतं. तर बघा if you like my video please like, share and subscribe. In next video I will explain another question on this topic.